बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये मंत्री उदय सामंत यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। शिवतारे यांच्या उपस्थितीमध्ये सामंतांनी पुण्यामध्ये प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती करून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। उदय सामंत यांच्यासोबत इथं विजय शिवतारे देखील उपस्थित असल्याचं आपण बघू शकतो। रवींद्र धंगेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पुण्यामध्ये सामंतांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर यांच्यासह स्थानिक नेते देखील या ठिकाणी उपस्थित शिवतारे आहेत, शिवसेनेचे नेते। बाबू, काय प्रचाराची सुरुवात झालेली आहे? गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की भाजप सेना युती होईल, मात्र आता स्वबळावरती तुम्ही ही निवडणूक लढवताय। असं आहे, हे खरं आहे की आज ग्रामदैवत संपूर्ण पुण्याचं कसब्याच्या गणपती मंदिरापासून त्यांचं दर्शन घेऊन शिवसेनेची प्रचाराची सुरुवात होत आहे। आता सोबळावर काय क्लिअर कट पिक्चर झालेलं आहे। आम्ही सगळे प्रयत्न केले होते, परंतु ते झालं नाही शेवटपर्यंत। काही गोष्टी अहम अंकार याच्यामुळे राहिलं, परंतु निश्चितपणे आता हा जो उत्साह आपण बघताय, मला वाटते पुण्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं शिवसेनेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल याची मला खात्री आहे। का भाजपची आडमुठी भूमिका नडली का? कारण युती का होऊ शकली नाहीये? कारण चर्चा तुमच्या जवळपास 15 दिवस महिनाभरापासून सुरू होत्या। 5-7 दिवस चर्चा होते, परंतु ठीक आहे, आता तो इतिहास झालेला आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही। मतदार आणि पुणेकर योग्य निर्णय घेतील, त्यांना योग्य संपूर्ण गोष्टी माहीत पडलेल्या आहेत, त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आणि प्रत्येकाला आपापली जागा दाखवतील। काय साधारणतः गणित तुम्ही मांडतायत? आता काय चित्र पुण्यातलं असेल? साधारणतः तुम्ही आता जवळपास 100 पेक्षाही जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत। काय एकूण चित्र दिसतं? किती उमेदवार तुमच्या महापालिकेवर महापौर बसेल असं असेल चित्र? एक लक्षात घ्या की अगदी शिवसेनेचा पूर्व इतिहास जरी पाहिला, मुंबई आणि पुणे दोन्ही महानगरपालिका एकत्र असायच्या आणि त्या शिवसेनेकडून म्हणजे उभाटाकडून तेवढं लक्ष पुणे शहरावर दिलं जात नव्हते, वास्तव होतं। आज धोरणात्मक निर्णय आमचे असे आहेत की पुणे, ठाणे, त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, त्याचप्रमाणे पुण्याला देखील तेवढंच महत्त्व आमचे नेते, मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांनी दिलेलं आहे। आणि नगरविकास खातं सांभाळत 15-20 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। निश्चितपणे त्याच्यातून पुण्याला, त्याच्या विकासाला एक नवी दिशा देण्याचं काम ते करू शकतात। आणि म्हणून त्यांचे शिलेदार म्हणून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ताकदीने संपूर्ण शिवसेना ही उतरलेली आहे। मला निश्चितपणे एक नवीन इतिहास इथे घडेल। काय साधारण